भक्त आणि भगवान. प्रवचन पहिले, भाग 1. ओम त्वं हि नः पिता वसो त्वं माता शतक्रतो बभूविथ अधाते सुम्नमीमहे. हे विश्वेश्वरा, सर्व दिशांचा स्वामी, सर्वत्र वास करणारा, सर्वांच्या हृदयात असणाऱ्या परमेश्वरा, तुझे ज्ञान अनंत आहे, तुझे कर्म अमर्याद आहे. तूच आमचा पिता, तूच आमची माता. हे महाराणी, आम्ही सर्व लोक तुझ्या पुढे सुखाची भिक्षा मागत आहोत. ऋग्वेदाच्या 7व्या मंडलातील 86व्या सूत्रात एक मंत्र आहे. उत स्वया तत्वा संवदे तत्कदान्वनंत वरुणे भुवाणी किं मे हव्यमहराणो जुषेत कदा मृळीकं सुमना अभिक्यम. हे स्वामी, हे परमसुंदरा, विवाहानंतर कन्येला जशी आपल्या पतीची ओढ लागते त्याचप्रमाणे हे वरुण देवा, तुझ्याशी माझ्या आत्म्याचे गूढ गुंजन केव्हा होईल त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तुझ्या प्रेमाशी एकरूप होऊन मी केव्हा तुझ्या स्वरूपात लीन होईन असे मला झाले आहे. तो क्षण केव्हा येईल की तू माझ्या प्रेमाने व आदराने माझ्या गीतांचा स्वीकार करशील आणि मला प्रसन्न मनाने तुझे दर्शन होऊ शकेल. परमसुख देणाऱ्या परमेश्वरा, तू कृपानिधी व आनंदाचा सागर आहेस. या मंत्रात मानवाची जी आर्त हाक आहे ती मी या जगात सर्वत्र ऐकली आहे. जेथे जेथे मी गेलो आणि पुष्कळ ठिकाणी गेलो, तेथे तेथे प्रत्येकाच्या हृदयातून हा करुण स्वर मला ऐकू आला. प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यावर असे वाटले की गुरु नानक देव महाराजांनी जे सांगितले की नानक दुखिया सब संसार, हे अगदी सत्य आहे. गेल्या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक शोध लावून प्रगती केली आहे. सुखसोयींनी भर घातली आहे. ही आश्चर्यकारक प्रगती पाहून मानव स्वतःलाच विसरून गेला आहे. जसे एखादे बालक सर्कशीचा खेळ पाहताना खाणेपिणे विसरून जातो, तसा आजचा मानव जगातील घडामोडी व वैज्ञानिक शोध पाहून चकित झाला आहे, दिंगमूढ झाला आहे. एक काळ असा होता की मी कोण आहे, हा मानव जन्म कसा करता प्राप्त झाला आहे, याचा उद्देश काय आहे, हा संसार कसा आहे, याचा विचार करीत असत. त्या काळात लोक आत्म्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे अशा योग्याचे दर्शन कसे होईल याचा प्रयत्न करीत फिरत असत. परंतु गेल्या 100 वर्षात विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या प्रभावाने मानवाची ही आत्मदर्शनाची जिज्ञासाच नष्ट झाल्यासारखी दिसत आहे. एक काळ असा होता की आत्मदर्शी सिद्ध पुरुषाला जगात सर्वोच्च पुरुष समजले जात असे. नंतरच्या काळात मोठमोठ्या योद्ध्यांना जगात मानाचे स्थान मिळाले. तोही काळ निघून गेला. नंतरच्या काळात धनवानाला मानाचे स्थान प्राप्त झाले. सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति, लोक धनवानाच्याच मागे लागले. तोही काळ संपला. आता लोकपुढाऱ्याचा काळ आहे. नेता, पुढारी, लीडर यांची लोक आदराने पूजा करीत आहेत. त्याच्या मागे धावू लागले. आता विचित्र काळ आला आहे. आता लोक सिनेमातील नटनटींचे दर्शन घेण्यास उत्सुक आहेत. अमुक एका ठिकाणी अमुक नट किंवा नटी आली आहे ही बातमी कळण्याचाच अवकाश की लागलीच त्यांना पाहण्याकरिता लोकांची अशी काही गर्दी होते की जणू काही त्यांना पाहण्याने मुक्तीचे दार उघडणार आहे. अशा या काळात
मी आत्मदर्शन, भक्त आणि भगवान यांच्या गोष्टी केल्या व सांगितल्या तर ती एक अघटित गोष्ट आहे असे वाटेल. भौतिक ज्ञानाच्या या विज्ञान युगात आत्मदर्शन, भक्त, भगवान या गोष्टी म्हणजे अवेळी गायलेला एक राग होय. परंतु खरोखर विचार केला तर जाणीव होती की ही अवेळी गायलेली रागरागिणी नाही. ही गोष्ट ती आहे की जिच्याशिवाय मनुष्य जीवनात कधीच शांती मिळणार नाही. त्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण व दुःखी राहील. विज्ञानाच्या ज्या चमत्कारांनी मानवाला मोहून टाकले आहे ते गेल्या 150 वर्षातील आहेत. काही शोध यापूर्वी लागले होते. जास्तीत जास्त व मोठमोठे शोध गेल्या शतकातच लागले. या शोधांच्या चमत्कारांनी मनुष्य चकित झाला खरा, पण त्याचा परिणाम काय झाला? वैज्ञानिकांनी जे मोठमोठे शोध लावले त्यामागे त्यांचा हेतू कोणता होता? त्याचे अगदी साधे व सोपे उत्तर आहे सुख. श्री गुरु नानक देवांनी सत्य हेच सांगितले की सर्व जग दुःखी आहे. प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधात मग्न झाली आहे. सुख 3 प्रकारचे आहे: शारीरिक सुख, मानसिक शांती आणि आत्म्याचा आनंद. विज्ञानाचे जे असंख्य शोध लागले त्यांनी आत्म्याला आनंद प्राप्त होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. चित्त आनंदाशी या वैज्ञानिक शोधाचा काहीही संबंध नाही. मानसिक शांती देखील या शोधामुळे मिळाली नाही, किंबहुना ती पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. याचे कारण या शोधांनी मानवाच्या मनात अशांती, अस्वस्थता व भीती अधिक निर्माण झाली आहे, शांती मात्र नाही. या शोधांनी शारीरिक सुखात मात्र अवश्य भर घातली. विद्युत दिवे चटकन लावता येतात. गळा खराब होण्यासाठी बर्फ मिळतो. सहनशक्ती कमी करण्यासाठी हीटरपासून उष्णता मिळते. जगात सर्वोच्च सुख म्हणजे आत्मानंद. त्यापेक्षा कमी मानसिक शांती, सर्वांचे शेवटी शारीरिक सुख. विज्ञानाने शारीरिक सुखाची अनेक साधने निर्माण केली, पण खरोखर त्याने सुख मिळाले काय? निरनिराळी औषधे निर्माण झाली, पण रोगही वाढू लागले. शोध पुष्कळ लागले, पण त्याचे दुष्परिणाम देखील वाढू लागले. आणि हे पहा, शारीरिक सुखाची साधने आताच निर्माण झालीत असे नाही. यापूर्वी देखील ती उत्पन्न झालीत व नाश पावलीत. खरी गोष्ट ही आहे की प्राचीन काळात विज्ञान उत्कर्षाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले होते, तसे ते आज नाही. विज्ञानाची प्रगती व उन्नती अधिकच होत जाईल. सुखाची साधनेही वाढतील. मी विज्ञानशास्त्राची निंदा करीत नाही, पण वैज्ञानिक शोधांनी सुख प्राप्त झाले असे मला दिसून येत नाही. सुखाची इतकी साधने असतानाही मानसिक समाधान मिळाल्याचे लक्षण दिसत नाही. विज्ञानाच्या उन्नतीमुळे जर मानसिक शांती मिळाली असती तर युरोप, अमेरिका या सुधारलेल्या राष्ट्रांत अगदी शांती आढळून आली असती. अमेरिका, युरोपातील कोणताही देश, त्यांचे शासन किंवा लोक त्यांना सुखशांती मिळाली आहे असे छातीवर हात ठेवून सांगू शकतात काय? आणि जर त्यांना खरी सुखशांती मिळाली तर ही धावपळ कशासाठी? हा संघर्ष, हे ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब हे कशाकरिता? आज ते इतके चिंताग्रस्त आहेत की पूर्वी कधीही नव्हते. आणि आत्म्याचा आनंद, यातील बरेच लोक आत्मा, ईश्वर मानत नाहीत. मग त्यांना आत्म्याचा आनंद कसा मिळेल? अलाहाबादचे कवी अकबरने म्हटले आहे की भूलता जाता है यूरोप आसमानी बाप को, बस खुदा समझा है उसने बर्फ को और भाप को. युरोपातील लोक आकाशातील बापाला, ईश्वराला विसरले. आज वीज, वाफ या वैज्ञानिक शोधालाच ते ईश्वर मानू लागले आहेत.
परंतु विद्युत व वाफ यालाच ईश्वर मानणाऱ्या या लोकांना वैज्ञानिक चमत्कारापासून काय मिळाले? ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, जे एका क्षणात लाखो लोकांना मृत्यूच्या खाईत लोटू शकतात. रशिया, अमेरिका यांनी अवकाशात पाठवलेले रॉकेट चंद्रावर जाऊ शकतात, याला मी वाईट म्हणत नाही. परंतु ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो ते रॉकेट काय आहे? प्राचीन काळात लोक लग्नप्रसंगी आकाशात उंच उडणारे फटाके, दारुगोळे उडवीत असत. रॉकेट म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला फटाका. लहान असो की मोठा, जरा विचार करा की या रॉकेटपासून शेवटी रोषणाईपेक्षा अधिक काय मिळाले? ही रोषणाई पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो खरे, परंतु त्यामुळे सुख मिळाले नाही, शांती मिळाली नाही आणि आनंद तर कुठेच दिसत नाही. विज्ञानाच्या मार्गाने पुढे जायचेच असेल तर अवश्य जा, पण लक्षात ठेवा की त्यामुळे सुख कधीच मिळणार नाही, शांती नाही आणि आनंद तर स्वप्नवत राहील. याचे कारण असे की खरे सुख, शांती आणि आनंद या मायेत नाही. ही माया आकर्षक खेळ अवश्य दाखवील. कदाचित आत्मा देखील या मायेबरोबर खेळत क्षणभर राहील, परंतु खरे सुख, शांती आणि आनंद तेव्हाच मिळतो की जेव्हा जीव आणि शिव यांचे मिलन होते. तेव्हाच आत्मा व परमात्मा एकमेकांशी प्रेमाने हितगुज करतात. दोघेही एकमेकांच्या असीम प्रेमाने एकरूप होऊन एकमेकांचे अंकित बनतात. याकरताच ऋग्वेदात भक्ताने आर्तवाणीने परमेश्वरास विचारले, हे स्वामी सर्वसुंदरा, लग्नानंतर कन्येला जसा पती असतो त्या प्रकारेच हे वरुण देवा, तो क्षण केव्हा येईल की जेव्हा माझा आत्मा तुझ्याशी संवाद करू शकेल? तुझ्या अंतकरणाच्या प्रेमजलाने माझे अंतरंग तुझ्या रूपात मिळून केव्हा जाईल? तो क्षण केव्हा येईल की सुमनाने तुझे दर्शन घडेल? या मंत्रात ईश्वरालाच वरुण म्हटले आहे. वरुण याचा अर्थ जो सर्वोत्तम आहे, सर्व सुंदर आहे व सर्व मंगल आहे असे समजून ज्याला वरले आहे. ईश्वराला भक्त क्रियात्मक रूपाने म्हणतो की मी तुला वरले आहे, मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले आहे. या जगात एकीकडे प्रकृती आहे व दुसरीकडे परमेश्वर. या दोघांमध्ये आत्मा उभा आहे. या दोघांतून कोणाची निवड तो करील? आपले मन कोणाला देईल? याचाच निर्णय तुम्हाला घ्यावयाचा आहे. जर तुम्ही प्रकृतीची निवड करू इच्छित असाल तर आर्य समाज त्याला प्रतिबंध करीत नाही. प्रकृतीची निवड करा, तिलाच आपले मत द्या. आमच्या शास्त्रात त्याला प्रेय मार्ग म्हणतात. याचे उलट श्रेय मार्ग आहे, ज्यात आत्मा प्रकृतीची नव्हे ईश्वराची निवड करतो. पसंत करून आपले मत ईश्वराला देतो. प्रकृती मनमोहिनी आहे, मनाला भुलवणारी आहे. अनेक रूपे तिची आहेत. प्रत्येक पावलावर तिचे रूप बदलते, माणसाला मोहून टाकते. परंतु शेवटी विनाशाशिवाय तेथे काहीच नाही. त्याचा अंत दुःखदायक आहे. आत्म्याला अशा प्रकारे ती धक्का देते की युगानुयुगे आत्मा तिच्यापासून रक्षण करू शकत नाही. एक दिवस नारद भगवान श्रीकृष्णाकडे गेले व म्हणाले, हे भगवंता, मी आपणास ब्रह्मज्ञान काय आहे हे विचारण्यासाठी आलो आहे. ब्रह्मज्ञान कसे असते? ब्रह्मदर्शन आम्हाला का होऊ शकत नाही? श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, आताच तू आला आहेस, थोडा वेळ थांब, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल. नारद बसले, विश्रांती घेतली व म्हणाले, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. श्रीकृष्ण म्हणाले, चल आपण जंगलात फिरावयास जाऊ, तिकडेच गोष्टी करू. दोघेही फिरावयास गेले. बरेच दूर गेले. फिरता फिरता नारद फारच थकले, तहानेने व्याकुळ झाले.
नारदाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, तुला तहान लागलेली दिसते, मलाही लागली आहे. मी येथे बसतो, जरा कुठे पाणी मिळेल तर घेऊन ये. नारद म्हणाले, देवा, आपण येथेच थांबा, मी पाणी घेऊन आताच येतो. पुढे जाताच एक विहीर दिसली. काही स्त्रिया विहिरीवर पाणी भरत होत्या. नारदाने पाणी पिण्यास मागितले. एका युवतीने आपल्या घागरीतील पाणी पिण्यास दिले. नारद पाणी पित होते व पिता पिता त्या युवतीकडे पाहत होते. पाहता पाहता त्यांचे मन चलबिचल झाले. मनात मोह निर्माण झाला. पाणी पिऊन दूर बाजूला उभे राहिले. ती युवती घागर घेऊन घराकडे निघाली. नारदही तिच्या मागे मागे जाऊ लागले. तिच्या घरी पोहोचताच त्या मुलीच्या पित्याने नारदाला ओळखले व म्हणाले, आपण नारद आहात ना? माझे सद्भाग्य, आज आपले दर्शन झाले. आपण भोजन केल्याशिवाय आपणाला मी जाऊ देणार नाही. नारदाला हेच पाहिजे होते. ते म्हणाले, भूक फार लागली आहे. भोजन झाल्यावर ते म्हणाले, मी आपले घरी काही दिवस राहण्यास आपली हरकत आहे काय? मुलीचे वडील म्हणाले, हे माझे सद्भाग्य आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. नारद तेथेच राहिले. त्या युवतीच्या मोहक रूपाने नारदाला मोहिनी घातली. त्यांना पागल बनविले. मन झुकले व अधिकाधिक खाली जाऊ लागले. एक दिवस नारद तिच्या पित्याला म्हणाले, माझी इच्छा आहे की तुमच्या कन्येशी माझा विवाह व्हावा. त्या कन्येचा पिता म्हणाला, कन्या परक्याचे धन आहे, मला तिचा विवाह करावयाचाच आहेच. आपल्यासारखा उत्तम वर कोठे मिळेल? मी माझ्या कन्येचा विवाह आपल्याशी अवश्य करून देईन. पण माझी एक अट आहे, विवाह झाल्यावर आपण माझ्या घरीच राहावे, दुसरीकडे जाऊ नये. नारदाला आणखी काय हवे होते? त्रैलोक्यात भटकंती करणाऱ्या नारदाला कोणतेच घर नव्हते की दार. त्यांना काळजी पडली होती की विवाहानंतर पत्नीला घेऊन कोठे जावे. आता आयतेच घर मिळाले. अट स्वीकारली गेली. विवाह समारंभ झाला. नारद स्वतःला विसरून सासऱ्याच्या घरी राहू लागले. त्यांच्या शेतात काम करू लागले. गायी चरावयास नेऊ लागले. पुष्कळ वर्षे निघून गेली. गृहस्थाश्रमी नारदाला 2-3 मुले झाली. एक दिवस मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 1 दिवस, 2 दिवस, कित्येक दिवस पाऊस सुरूच होता. नदीला पूर आला. सगळीकडे जलप्रलय झाला. बाकीचे कोण जिवंत राहिले ते नारदाने पाहिले नाही. ते आपली पत्नी व मुले घेऊन वरच्या मजल्यावर गेले. पुराचे पाणी तेथेही चढले. मग घराच्या छपरावर गेले, परंतु पाणी वर चढतच होते. पाणी छपराला लागले. नारदाला वाटले, आता घर पडल्याशिवाय राहत नाही. पत्नी व मुलासहित पाण्यात उडी घ्यावी की आणखी उंच जागेवर जाऊन प्राण वाचवावे हे नारदाला सुचेना. इतक्यात 2 मुले पाण्यात बुडाली. त्यांची पत्नी आक्रोश करू लागली. नारद म्हणाले, अगं रडतेस का? तू आहेस, मी आहे, आणखी मुले होतील. इतक्यात 3राही मुलगा पाण्यात बुडाला. त्याला शोधण्यासाठी नारद पाण्यात हातपाय हलवू लागले. इतक्यात पाण्याचा एक मोठा लोंढा आला. त्यांची बायकोही पुरात बुडाली. मोठ्या कष्टाने एका उंच ठिकाणावर नारद गेले व जीव वाचविला. त्या जागेवरही पाणी होतेच. नारद थकून गेले. पोहण्याचा प्रश्न नव्हता, कारण ते उभे राहू शकत होते. पाणी छातीपर्यंत आले. आणखी वर चढू लागले. खांद्यापर्यंत आले. गळ्यापर्यंत चढले. ओठापर्यंत आले. नारद ओरडू लागले व म्हणाले, हे भगवान, मला वाचव.
तेव्हा नारदाला आठवण झाली की ते भगवान कृष्णासाठी पाणी आणण्यासाठी गेले होते. भगवान कृष्णाला पाहून ते रडून म्हणाले, मला क्षमा करा भगवान. नारदाचे डोळे खाडकन उघडले. समोर जंगल दिसत होते. श्रीकृष्ण हसून नारदाकडे पाहत होते. हसत हसत त्याने विचारले, नारदा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की नाही? मायेचे मायावी स्वरूप जाणून तिच्यापासून सुटका करून घेणे हे ब्रह्मज्ञान आहे. मायेतून मुक्त झाल्याशिवाय ब्रह्मदर्शन होत नाही. ही प्रकृती माया इतकी काही भुलविणारी आहे की तिच्या मोहपाशात गुरफटलेली व्यक्ती नाकातोंडाशी पाणी येईपर्यंत तिचे स्वरूप समजू शकत नाही. ही माया फारच सुंदर आहे, आकर्षक आहे, परंतु हिचा शेवट मात्र घोर दुःखातच होतो. यासाठीच मी म्हणतो की या वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती मागील 100-200 वर्षांत झाली ती फारच आश्चर्यजनक आहे. परंतु तीमुळे कोणाला काही खरे सुख मिळाले नाही, कधी मिळणार नाही. एक काळ असा होता की रात्रीचे वेळी प्रकाश निर्माण करण्यास फारच परिश्रम करावे लागत. गारगोटीवर लाकूड घासून विस्तव उत्पन्न करावा लागे. माती किंवा दगडाच्या दिव्यात तेल टाकावे लागे. कपड्याची किंवा रुईची वात लागत असे. नंतर दिवा लावला जाई. तो दिवा अशा ठिकाणी ठेवला जाई की वाऱ्याने किंवा पावसाने दिवा विझणार नाही. तरीही प्रकाश मंदच. इतके परिश्रम, दिवा लहानच, प्रकाश मंदच. आज काहीच करावे लागत नाही. बटन दाबले की लख्ख विद्युत दिव्याचा प्रकाश पडतो. फारच सुंदर. त्यामुळे कितीतरी कष्ट वाचले. काय आपणाला यामुळे सुख मिळाले? विजेचा प्रकाश तर घराघरात आहेच. सुख आणि शांती प्रत्येक घरात आहे काय? पहा, ही माया आहे, फारच फसवी आहे. प्रत्येक वेळी असे वाटते की हिच्यामुळे सुख मिळेल, परंतु सुखाचा पेला ओठाशी येत नाही. सुख त्यालाच मिळते की जो या फसव्या मायेलाच फसवितो. माया तो ठगनी भई ठगत फिरत संसार. जिस ठगने य ठगनी ठगी, उस ठग को नमस्कार. या मायावी मायेच्या मोहपाशात फसलेल्या लोकांनो, मायावादाची पूजा करणाऱ्यांनो, विज्ञानाच्या झगझगीत प्रकाशाने अंध झालेल्यांनो, ऐका ऐका ऐका. जर तुम्ही या मायाजालात पडून राहाल आणि या मायेच्या मोहपाशातून बाहेर येऊ न शकाल तर तुमचा कसा विनाश होणार आहे की स्वप्नातही तुमच्या कधी येणार नाही. या विनाशापासून बचाव करणे कठीण नाही. रक्षण व्हावे अशी इच्छा असेल तर मनुष्य जीवनाचा वास्तविक हेतू काय आहे याचा विचार करा. या जगात आपण का आलात? येथे बसून मी आपणाला काही गोष्टी सांगत आहे. आपण ऐकत आहात. जर कोणी आपणाला विचारले, या लोधी रोडवरील आर्य समाजाच्या उत्सव समारंभात आपण का आलात, तर आपण आनंद स्वामीच्या प्रवचनाला आलो असे सांगू शकता. ही आजूबाजूला घरे असलेली, क्वार्टर व दुकाने असलेली, सभोवती हिरवेगार मैदान असलेली ही लोधी कॉलनी आहे. आपणास विचारले, आपण येथे कशा करता आलात, तर आपण सांगू शकता की उपजीविकेसाठी काही मिळविण्याकरिता. परंतु आपणास कोणी विचारले, आपण मानव देहात का आलात, याचे उत्तर आपणाजवळ आहे काय? कदाचित असेलही. परंतु जे लोक प्रकृती पूजेलाच धर्म मानून वागतात त्यांचे जवळ काहीच उत्तर नाही. ते जीवनाचा हेतू जाणत नाहीत, केवळ इच्छेलाच समजतात. मनुष्याला प्रसन्नता पाहिजे, सुख पाहिजे, परंतु प्रसन्नता असली तरी सुख मिळतेच असे नाही. तेव्हा अशी चिंता वाटते की ही प्रसन्नता कोठे निघून तर जाणार नाही ना. अति प्रसन्नता येते. अति आनंद जेव्हा होतो तेव्हा डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. म्हणूनच
प्रसन्नतेबरोबर संतापही निर्माण होत असतो क्रमशः.